धन हरी माऊली वारीच्या वाटेवरती वारकरी हे पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं प्रत्येक वारकरी हा पंढरीच्या दिशेने चाललेला आहे। मात्र याच वारीच्या वाटेवरती ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी विसावा घेतला जातो। विशेषतः तुम्ही कल्पनाही करणार नाही, स्मशानभूमीचा जर विचार केला तर स्मशानभूमीत फक्त माणसं शेवटला एखाद्याला वाटं लावण्यासाठी म्हणजेच अंत्यविधीसाठी जात असतात। मात्र मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, हे नीरा नदी आहे आणि या नीरा नदीच्या काठावरती नीरा गावातील स्मशानभूमी आहे ही सार्वजनिक स्मशानभूमी। आणि याच स्मशानभूमीमध्ये अशा पद्धतीने वारकरी आहेत ते बिनदिक्कतपणे कुठलीही भीती नाही, कुठलंही भय नाही, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती माऊली माऊली हा भजन गायलं जाते। आणि त्यानंतर या कुठल्या ठिकाणी आहोत याचा देखील हे करत नाहीत। आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने जे वारकरी आहेत ते सुंदर पद्धतीने आराम वारीवरती पायी थकून आल्यानंतर ज्या ठिकाणी विसावा मिळेल त्या ठिकाणी अंग टाकतात आणि लगेच समोर पाहतो आपण या ठिकाणी ही दाहिनी आहे आणि त्याच्या शेजारी अशा पद्धतीने वारकरी देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः भजन देखील म्हटलं जातं, इथं भजन देखील गुणगुणलं जातं। आणि याच्यापेक्षा जर पुढे जाऊन पाहिलं तर इथं हे आजोबा जेवण देखील या ठिकाणी करत होते। म्हणजे या वारीच्या वाटेवरती स्मशानभूमी आहे, कुठलं ठिकाण आहे याचा कधीही विचार केला जातो। तसं पाहिलं तर माऊली सोबत असल्यानंतर कुठल्याच गोष्टीचा भय नसतं। बरोबर आहे माऊली? बरोबर आहे। आता स्मशानभूमी आहे, भीती वाटते याची कधी? नाही 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 कधीच नाही। इथं काय काय झोपता सुद्धा तुम्ही? आरामशीर झोपतो, उठतो, बसतो आम्ही इथंच। पालखी इथं आमचं हे ठिकाण आहे। मी तर पुण्यावरून आलोय, माझा पाय असा घेऊन पायामधून रॉड काढल्या तरी चालतो, तरी काय नाही, चालतोय तरी काय नाही, चालतो। आपण पाहतोय हे वारकरी अशा पद्धतीने सहभागी झालेत। विशेष म्हणजे भजन भक्ती देखील या ठिकाणी केली जाते, भजन भक्ती देखील गुणगुणली जाते। माता भगिनी देखील खूप मोठ्या प्रमाणे आहेत आणि त्या भजन भक्ती देखील करतायत, ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करतायत। तर एकदा भजन हो द्या वारकऱ्यांनो। ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हे माऊली माऊली ज्ञानोबा माऊली हे माऊली माऊली ज्ञानोबा माऊली हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम भक्ती रसामध्ये एवढं तल्लीन होत आहे, पण शेजारी काय आहे याचं भान नाही तुम्हाला? काय स्मशानभूमी आम्ही भेट नाही दिला आम्ही। स्मशानभूमीचा आम्हाला काही भेट नाही, 12 आम्हीच राहतो स्मशानभूमीमध्ये। अच्छा, हो। नेमकं एवढं हे निडरपणा येतो कुठून? माऊली करते आमच्या सोबत, माऊली आहे। अच्छा, हा, पांडुरंग आहे, माऊली आहे आमच्या सोबत। कुठली भीती वाटत नाही? कुठले तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम, धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ, जळी दगडासहित वया। माऊली सोबत असेल तर भीती वाटत नाही कुठली? माऊली सोबत वाटत नाही। बिनदिक्कतपणे सगळे वारकरी स्मशानभूमीमध्ये जाऊन झोपतात, जेवण करतात, जेवण सुद्धा करतात। आपण तिथं शेवटी तिथं जायचं ना, आपल्याला त्याची भीती काहीच नाही। वा, आपण प्रमाण देखील पाहतोय। विशेषतः फळे भूत वादा फेणे तेथे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पण प्रामुख्याने जर बघितलं तर असं चित्र फक्त आणि फक्त आपल्याला माऊलीच्या वाटेवरतीच पाहायला मिळतं। एरवी स्मशानभूमीमध्ये फक्त आणि फक्त अंत्यविधीसाठी जाणारे लोक, तिकडे पाहिलं तरी भीती वाटेल अशा पद्धतीचे कुणीही तिकडे जात नाही। मात्र या वाटेवरती अक्षरशः पुन्हा एकदा मी दाखवायचा प्रयत्न करतो की अशा पद्धतीने हे जे वारकरी आहेत ते स्मशानभूमी ज्या ठिकाणी प्रेत जाळलं जातं त्याच ठिकाणी जेवण देखील करतात, त्या ठिकाणी आराम देखील करतात। हे फक्त वेगळेपण आणि हे फक्त चित्र माऊलीच्या वाटेवरती पाहायला मिळतं। याचं कारण आहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आगात निवाराया, या संत तुकाराम महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे पांडुरंग मागे पुढे राहून उभारतोय आणि माऊली सोबत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याच याची भीती नाही अशा पद्धतीचा भाव या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, नीरा। श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज।
की